अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार आणि अचलपूर तालुका संत्रा नुकसान भरपाईतनं वगळला, तर इतर तालुक्यांना मात्र भरघोस मदत जाहीर। मात्र हे दोनच तालुके नुकसानीतनं वगळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। जालन्यात थंडीचा कडाका कमी होताच मोसंबीची मागणी वाढली। जालन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या आवक वाढल्याचं कळतंय। मोसंबीला प्रति किलो 12 ते 17,000 रुपयांचा दर, तर दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। बुलढाण्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परची तरुणाला धडक। प्रशासनाच्या मध्यस्थीने टिप्पर मालक आणि ग्रामस्थांमधला वाद मिटला, तर आक्रमक ग्रामस्थांकडून वाळू वाहतूक बंद करण्याची आता मागणी। उजनी धरणावरील जलपर्यटन स्थळाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार। काल धरणग्रस्त शेतकऱ्यांनी 4.5 तास केलं होतं जलसमाधी आंदोलन। 8 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी खेड पोलिसात गुन्हा दाखल, तर चेकद्वारे दिलेली 8 लाखांची रक्कम परत न केल्यामुळे दोघांवरही गुन्हा। ही घटना महावितरण कार्यालयामध्ये घडल्याचं तक्रारीत नमूद। जळगावच्या 40 गावात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आता महामार्ग पोलीस ऍक्शन मोडवर, तर अपघातांचं प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती, हेल्मेट वापरण्याचंही आवाहन। चाळीसगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक, तर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला 1700 ते 2200 रुपयांचा भाव। मात्र समाधानकारक भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त। नागपुरात पावसाळापूर्व नदी स्वच्छता अभियान राबवणार, तर 7 फेब्रुवारीपासून या अभियानाला सुरुवात। नद्यांच्या स्वच्छतेसाठी आता 7 पोकलेनची व्यवस्था, शिवाय 13 नाल्यांची मशीनद्वारे आणि 15 नाल्यांची मनुष्यबळाद्वारे स्वच्छता होणार।